पिंपळगाव बसवंतमध्ये जनेश्वर महादेव मंदिराचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न। जगद्गुरू शांतिगिरी महाराजांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक, महिलांची फुगडी, कलशधारणा आणि भक्तिगीतांनी रंगला सोहळा। येथील अंबिकानगर परिसरात श्री जनेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। कार्यक्रमाची सुरुवात निफाड फाट्यावर जगद्गुरू शांतिगिरी महाराज यांच्या भव्य स्वागताने झाली। यावेळी जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली। आमदार दिलीप बनकर तसेच माजी सरपंच भास्कर बनकर यांच्या वतीने बाबाजींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि यानंतर बसवंत ब्रास बँडच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात निफाड फाटा ते अंबिका नगर दरम्यान भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीत महिलांनी युवतींनी डोक्यावर कलश धारण करून उत्साहात सहभाग घेतला, तर सर्व भक्त मंडळी भक्तिभावात तल्लीन झाली। अंबिका नगर येथे पोहोचल्यावर सोहळ्याला अधिक रंगत आली। महिला वर्गाने फुगडी खेळून आनंद व्यक्त केला आणि याच वेळी नाशिक येथील प्राध्यापक राहुल शिंदे यांच्या स्वर सिंधुरा संगीत मंचच्या वतीने श्री बाबाजींच्या जीवनावर आधारित भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला। या कार्यक्रमाने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध करत सोहळ्याला अक्षरशः 4 चांद लावले। बाबाजींच्या प्रवचनावर आणि भक्तिगीतांवर भाविकांनी ठेका धरत जल्लोष साजरा केला। जय बाबाजी, जय शांतिगिरी महाराज तसेच हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि यावेळी आमदार दिलीप बनकर, नगराध्यक्ष मनोज बर्डे आणि इतर नगरसेवकांनी सत्संगात सहभाग घेत उत्साह वाढवला। या कार्यक्रमानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। महाप्रसादाचे आयोजन आमदार दिलीप बनकर यांच्या वतीने करण्यात आले होते आणि हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवार पिंपळगाव बसवंत यांनी विशेष परिश्रम घेतले।